टपरी चालकाने ग्राहकास लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने ग्राहकाचा मृत्यू झाला। प्रथमदर्शनी खुनाचा प्रकार असला तरी विशाल भालेराव पोलिसांकडून अहवालानंतरच खून की सदोष मनुष्यवध याचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील राजे संभाजी स्टेडियमच्या पाठीमागील बाजूस रस्त्याच्या कडेला अपंग टपरी चालक बापू जगन्नाथ सोनवणे वय 59 राहणार शिवपुरी चौक यांची टपरी आहे। बुधवार दिनांक 2 एप्रिल रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास विशाल भालेराव वय 50 हा तरुण मद्याच्या नशेत सोनवणे यांच्या टपरीवर आला। यावेळी 10 रुपयाची सिगरेट टपरी चालकाने 11 रुपयाला दिली। याचा राग आल्याने भालेराव यांनी टपरी चालकाला शिवीगाळ करीत टपरीतील साहित्याची नासधूस केली। यावेळी टपरी चालकाने भालेराव यास काठीच्या सहाय्याने जबर मारहाण केली। यावेळी भालेराव याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना त्यास खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला। या मारहाणीच्या घटनेत नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली आहे। तत्काळ पोलिसांनी टपरी चालक बापू सोनवणे यास ताब्यात घेतले आहे।